कराड आणि त्याचा काही संबंध नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं। आकाच्या सांगण्यावरून केलं हे आरोपींनी कबूल केलेलं आहे असं धस म्हणाले। इतक्या भयानक पद्धतीने कुठेही हत्या झाली नसेल असं धस यांनी म्हटलं। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी गुन्हेला मारहाण केल्याचा आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारनं आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून आम्ही हे केलं असे जबाब केदाराने चाटेंनी नाही। कोण सुग्रीव कराड? त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये काल जबाब दिला। सुग्रीव कराडचा काय संबंधच येत नाही या प्रकरणाचा। हे प्रकरण त्यांनी कबूल केलं ना, आकाशच्या सांगण्यावर केलं ना। आणि पाईपने मारहाण केली वगैरे असं जे केलं ते 2 तासाची क्रूर कथा देखील त्यांनी जबाबात सांगितली। अण्णा आता ते काय इतक्या घृण पद्धतीने इतक्या म्हणजे क्रूर पद्धतीने ते मारलंय, ब्रुटल मर्डर। ह्या मला वाटतं महाराष्ट्रातच नाही जगात कुठंच इतका भयानक मर्डर झाला नसेल, इतकं क्रूर कृत्य त्यांनी केलेलं आहे।